कोई मरे वोटों के लिए, कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे
मांगेंगे हम भी मरेकिन हराम जादव केले. महाराष्ट्र राजकारणी झाले मग आपण सुद्धा राजकारणी झालो. आता इलेक्शन झालं ना, इलेक्शन मुळे लोक काय म्हणतात, फक्त 100 रुपये घे, तुझ्या गाडीत पेट्रोल टाक आणि माझ्या मागे फिरू. मग आपण फिरू की नाही? अरे कुत्र्यासारखं जातीवर प्रेम करण्यापेक्षा मर्दासारखं मातीवर प्रेम करा. माणसानं त्याला म्हणावा माणूस. काय म्हणावा? त्याला म्हणावा माणूस, तो त्याला म्हणतात माणूस. आपण काय करतोय? आपण जात पाहतो. स्वराज्याची निर्मिती करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी याचा विचार केलेला नव्हता. सावता महाराजांनी याचा विचार केलेला नव्हता. महात्मा फुले यांनी विचार केलेला नव्हता. पहिली जयंती महात्मा फुले यांनीच काढली केली. कोणी केली? महात्मा फुले यांनी केली. त्यांनी भेद मानला का त्याच्यात? पहिले संत होऊन गेले ज्ञानेश्वर महाराज, यांनी पूर्ण एक जात एकनिष्ठ केलं. काय केलं? एकमेव केलं. कारण त्यांनी सांगितलं की हे संत गण हो, जर तुम्ही संतांनी जर याच्यामध्ये भेद केला तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती काही होऊ शकत नाही. म्हणून शुद्ध मन ठेवा. काय ठेवा? शुद्ध मन ठेवा. आम्हाला तर कुठं पण खाणं पडतं, झोपणं पडतं, राहणं पडतं, कुठं पण काही. कारण आम्हाला तर काही पाळणं पडत नाही. आमचं काम छान आहे. आणि आम्ही जर तसे वागू तर तुम्ही म्हणाल बाई हात पेत नाही आमच्या घरचं, तुम्हाला राग येईल की नाही? पाणी बी पेत नाही आमच्या घरचं ना. मी कधी बॉटल वागवते ना, काही ना काही ना काही. जरी मला गेला कामातून तरी मी ती बॉटल वागवत नाही. जशात तसं तुम्ही जसं म्हणाल तसं, तुम्ही जसं ठेवाल तसं मी नाही. कोणाच्या घरी गेल्यानंतर एका बाहेर गावी जर मी कुठे कीर्तनाला गेली ना, माझ्या लोकांपेक्षा मला तुमच्यात राहायला खूप आवडतं. मला त्यांच्यामध्ये दुःख होतं, तुमच्यामध्ये सुख वाटतं. मला तुमच्यामध्ये सुख आनंद वाटतो की नाही. कधी जीवनात तुम्ही मिळाले नाही माझ्या, तरी सुद्धा तुम्ही मला जीव लावता. हे फार महत्वाचं आहे. म्हणून मला त्याच्यामध्ये काही भेद वाटत. तुम्ही माणसे, माझं रक्त देव सुद्धा म्हणतो की तुझा अहंकार मी निर्माण केलेला, तुझी जाती मी निर्माण केलेली, मी फक्त तुला निर्माण केलं, बस बाकीचं तू सर्व तूच केलं. माझी चांगली वेगळी आहे का? आमच्या गावात लाकडं लावून पेट्रोल टाकून विजवतात लोकांना. तुमच्या गावात तसं आहे का? मेल्यावर की कोणतं वेगळं आहे की जी त्यांना जळावून टाकतं असं काही आहे का? सेम आहे ना. रक्त तेच आहे की नाही? सांगा बाबा काय राहिलं शिल्लक? भेद आपण केला, देवाने नाही केला. देव कधी माझा देव कधी भेद पाडत नाही, कधी कोणाला दुःख ठेवत नाही, काहीच त्रास देत नाही. फक्त आपण आपलं त्याच्यावर फुटतं. नाही तर तुम्ही तुमची नाही, तुमचीच माणसं तुमची नाही. अनुभव घ्या. एवढा संसार करताय तुम्हाला, मला तर माहित पाहिजे की नाही आपलं कोणी. ते म्हणतात ना, नाही रे नाही गुन्हा देतो